Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 15 दिवसापासून जमीन व्यवहारांची प्रकरणं खूप गाजत आहेत. एका बाजूला आपण बघितलं की मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप झालेले होते. जैन मंदिर आणि ट्रस्टची जमीन जी आहे ती बिल्डरच्या घशात घालण्याच्या संदर्भातली. त्यानंतर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती आरोप झाले. मुंडव्यातली 300 एकर जमीन 40 एकरपेक्षा जास्तीची जमीन 300 कोटींना त्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप होतोय आणि तीही इल्लीगल पद्धतीनं. आणि या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर आपण बघितलं की अजित पवार असतील ते समोर आले आणि त्यांनी स्पष्ट केलं की हा व्यवहार जो आहे तो आम्ही रद्द करतो आहोत. आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली गेली जी IAS अधिकारी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली. पण त्याआधी राजेंद्र मुठे जे सहनिबंधक रजिस्ट्रार आहेत पुण्यामध्ये, त्यांचा एक अहवाल आला की ज्यामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आल्याचं दिसतंय किंवा त्यांचं नावच त्या अहवालामध्ये नाही आहे. एकतर 99% शेअर्स ज्या कंपनीचे अमेडिया कंपनीचे या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये होते किंवा ज्या कंपनीने ही जमीन खरेदी केली त्यामध्ये 99% शेअर्स हे पार्थ पवारांचे आहेत आणि 1% शेअर दिग्विजय पाटील यांचा आहे. ज्यांनी जमीन विकली त्या तेजवानी ज्या आहेत त्यांच्यावरती FIR झाला, दिग्विजय पाटील यांच्यावरती FIR झाला. मात्र याच्यातून पार्थ पवार वाचले. आता या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा जो आहे तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करतायत. आपल्यासोबत आता अंजली दमानिया आहेत. काल त्या पुण्यामध्ये गेल्या होत्या. त्यांनी त्या मुंडव्यातल्या जमिनीला भेट देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यानंतर त्यांनी मागणी अशी केली की हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे. अंजलीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. पहिली तर ही गोष्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आता तो व्यवहार रद्द झालेला आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये आता काही करण्यासारखं राहिलेलं नाहीये. मग तरीही याचा पाठपुरावा करताना तुम्ही असं का म्हणता की हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही? अभिजित, कसं आहे की प्रत्येक व्यवहार ज्याला आपण सेल डीड म्हणजे त्यांच्या भाषेत त्याला एक इन्स्ट्रुमेंट म्हटलं जातं, तर त्या इन्स्ट्रुमेंटला रजिस्टर करण्याचे आणि त्याचं एक प्रोसिजर असतं आणि त्याला गव्हर्न करणारे अनेक कायदे असतात. तर त्यातले 5 कायदे फार म्हणजे त्याला गव्हर्न करतात. आणि आत्ताच्या घटकेला जर आपण बघितलं तर 2 महत्वाचे कायदे आहेत. एक आहे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आणि दुसरा आहे रजिस्ट्रेशन ऍक्ट ऑफ 2008. या व्यतिरिक्त स्टॅम्प्स ऍक्ट आणि असे अनेक गोष्टी आहेत. पण याच्यात हे 2 मी का म्हणते तर याच्यात ना क्लिअरली डिफाईन्ड आहे. आता जर आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मधला मुद्दा 16 नंबरचा घेतला, सेक्शन 16, तर याच्यात सरळ सरळ दिलंय की याच्यात आता आपण ना लोकांना सहज समजावं म्हणून सांगूया की अभिजितची जमीन आहे, अंजलीने विकत घेतली, तर अभिजितने तो देणारा असतो आणि मी घेणारी असते. तर देणारा आणि घेणारा हे सही करतात. आता काही कारणाने समजा हे डील झाल्यानंतर किंवा मी काही बाकीचे पैसे देणार होते ते दिले नाहीत म्हणून अभिजित म्हणतो की त्यांना ते अग्रीमेंट करायचं नाही, तर त्याच्यानंतर ते कॅन्सलेशनचं अग्रीमेंट करता येतं. पण अग्रीमेंट करताना अभिजित आणि अंजली या दोघांच्या सह्या त्याच्यात लागतात. तर त्याला म्युच्युअल कन्सेंटने कॅन्सलेशन म्हटलं जातं. तर म्युच्युअल कन्सेंटने नक्कीच होतं आणि ते थेट अगदी रजिस्ट्रारच करू शकतो. पण समजा आता फक्त अभिजितला करायचंय किंवा फक्त अंजलीला करायचंय तर हा व्यवहार होऊ शकत नाही. आता महत्वाचं म्हणजे जर ही जमीन अभिजितची असेल तर तो व्यवहार करू शकतो. आत्ताच्या घटकेला ही जमीन मुळात ना शीतल तेजवानीची आहे आणि हे जे घेणारे आहेत त्यांना पूर्ण कल्पना असून सुद्धा ते सरकारी जमीन विकत घेत आहेत. तर याच्यात फ्रॉड करणारा म्हणजे कोण आहेत? शीतल तेजवानी पण आहेत आणि घेणारे जे आहेत ना ते दिग्विजय पाटील नसून तिथे जर आपण वेंडी कोण आहे त्या इन्स्ट्रुमेंट मधलं तर वेंडी हे अमेडिया एंटरप्राइजेस LLP आहेत. म्हणजे कायद्याने सरकारी जमिनीचा व्यवहार झाला म्हणजे जसं ताजमहाल मी तुम्हाला विकला, विकताच येत नाही, तशी सरकारची जमीन विकताच येत नाही. तर ती विकता यांनी जर व्यवहार केला असेल तर काय अजित पवार बाहेर आले आणि म्हणाले की आता रद्द,
काय गंमत नाहीये, खाऊ नाहीये तो. तर तो करण्याचं एक प्रोसिजर असतं. हे जे फ्रॉड करणारे व्यक्ती आहेत त्यांना हे कॅन्सलेशन डॉक्युमेंट करता येत नाही. मग कोर्टात कोण जाणार? तर कोर्टात आता खरं कसं आहे की पुण्यातल्या जमिनीच्या ज्याचं जे प्रोटेक्शन करणं किंवा संरक्षण करणं हे कलेक्टरांचं काम आहे. ही इज द कस्टोडियन ऑफ पब्लिक प्रॉपर्टी. तर जर त्याच्यात कुठलाही व्यवहार झाला असेल आणि तो रद्द करायचा असेल तर कलेक्टरांनी कोर्ट मूव्ह करून हे केलं पाहिजे. आणि त्याची दोन कारण आहेत. एक म्हणजे हे कॅन्सलेशन करणं गरजेचं आहे म्हणजे तो व्यवहार पूर्ववत होईल. आणि दुसरं म्हणजे याच्यात जी फ्रॉड झालंय जे अमेडिया आणि शीतलनी केलंय त्याची क्रिमिनल लायबिलिटी सुद्धा पिन करण्याचं काम जे आहे ते कोर्ट करतं. पण मग ताई तुम्हाला असं का वाटत नाही की आता दुसरा मार्ग नाही? पण तुम्हाला असं का वाटत नाही की जे कस्टोडियन आहेत, जे कलेक्टर आहेत जितेंद्र डुडी किंवा जे पुलकुंडवार आहेत, जे डिव्हिजनल कमिशनर आहेत की ज्यांच्या नाकाखाली हे सगळं घडलेलं आहे, एवढा मोठा म्हणजे काय एवढी मोठी सरकारची जमीन जी आहे ती सहज घशात गेली असती जर हे प्रकरण लक्षात नसतं आलं तर, मग ही जी मंडळी आहेत ही शांत का आहेत? ही का जात नाहीयेत कोर्टामध्ये? ही का कारवाईची मागणी करत नाहीयेत? भीती आणि पॉलिटिकल दबाव आपण जे नेहमी म्हणतो प्रत्येक सगळ्या अधिकाऱ्यांना जे पॉलिटिकल प्रेशर असतं ते त्याच्यावरनं सरळ सरळ दिसतं. आताच्या घटकेला आपण डुडींबद्दल बोलूया जे कलेक्टर आहेत पुण्याचे. तर हे जे व्यक्ती आहेत ते खरं जसं मी म्हंटल ही इज द कस्टोडियन ऑफ आवर प्रॉपर्टी. लोकांची जमीन ही सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आणि जनतेच्या जमिनीवर त्याचं देखरेख ठेवणं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे लिगल प्रॉब्लेम होऊ नये याची काळजी त्यांनी घेणं भाग आहे. पण आता जर आपण महत्वाचं बघितलं तर हे 16 तारखेचं हे बोटॅनिकल गार्डननी लिहिलेलं पत्र आहे. आता हे पण मला वाटतं मुंबई तककडे नक्कीच असेल तर तुम्ही ते प्रेक्षकांना दाखवा. या कागदामध्ये असं लिहिलंय की फर्दर मोर म्हणजे त्याचं सुरुवातीला त्यांनी लिहिलंय की अर्जंट इंटरव्हेन्शन कलेक्टरनी करावं. आता ते कशात करावं? त्यांनी दिलंय की बाबा एकतर अमुक जी जमीन होती ती गेली इतके वर्ष आमच्याकडे आहे, ती 2038 पर्यंत आमच्या ताब्यात आहे. फर्दर मोर on 16 June 2025, a group of individuals arrived at Mundwa Botanical Garden, which stands on the leased land, and demanded that the premises be vacated immediately. म्हणजे अजित पवारांच्या सुपुत्रांनी नुसताच सेल डीड केली नाही आणि नुसताच तो व्यवहार रद्द करून बघणार नाही तर त्यांनी तब्बल 1.25 महिन्यानंतर तिथे जाऊन जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या पत्रावरनं सिद्ध होतं. तर आता खरं कलेक्टरना काय करणं काम होतं त्यांचं. त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करायला हवा होता, ताबडतोब याच्यावर कारवाई करायला हवी होती. जर या व्यवहार झालाय की नाही याची माहिती त्यांनी आयजीआर कडनं घ्यायला पाहिजे होती. आयजीआर सुद्धा पुण्यातच आहेत, त्यांना एक कॉलवरनं कळलं असतं. आणि हा व्यवहार रद्द करण्यासाठी त्यांनी कोर्ट मूव्ह करणं गरजेचं होतं. पण कलेक्टर तसं करत नाहीत. तर जून महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत कुठलीही कारवाई नाही. ते फक्त एक पत्र लिहितात एसडीओ ला की बाबा याची माहिती घेऊन आम्हाला तात्काळ करवावी. ते पण कधी लिहितात 8 दिवसानंतर. पण तुम्हाला असं वाटतंय का की जितेंद्र डुडी जे कलेक्टर आहेत किंवा तिथले जे ऍडिशनल कमिशनर आहेत किंवा काय तिथले डिव्हिजनल कमिशनर आहेत या सगळ्यांवरती दबाव होता की तुमचा काय अंदाज आहे की त्यांच्यावरती दबाव होता म्हणून त्यांनी हे केलं नाही की त्यांच्या परवानगीनेच हे सगळं झालं? अभिजित अभिता एक स्टेप पुढे जाऊन म्हणते की त्यांची परवानगी तर असेलच पण ही कल्पना की सरकारी जमीन जाते हे खरे तर कलेक्टरने पालकमंत्र्यांना पण देणं गरजेचं होतं. पालकमंत्र्यांबरोबर बैठका होतात त्यांच्या की कोणीतरी असा प्रयत्न करतंय हे त्यांनी अजित पवारांना सांगितलं होतं का? आणि नसेल तर का नाही सांगितलं? सरकारची जर 40 एकर तब्बल 40 एकर म्हणजे 1800 कोटीची जमीन जर कोणी असा घेण्याचा प्रयत्न करतंय तर त्यांनी पालकमंत्र्यांना सांगू नये आणि अजित पवारांना याची माहिती असू नये. हे कल्पना तरी आपल्याला करता येते का?
तर हे सगळं ना पॉलिटिकल षडयंत्र आहे आणि याच्यात आता पुढे जाऊन जे आज माहिती मी ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेतली ती ही आहे, ही एक स्टेशन डायरीचा एक भाग आहे आणि त्याच्यात असं दिलंय की जे 16 तारखेला एक सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाच्या एका एजन्सीची लोक आणि वकील तिथे बोटॅनिकल गार्डन मध्ये जातात आणि ते जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जेव्हा तिथे तिथली माणसं अडवतात तेव्हा ते पोलिसांना फोन करतात की तुमची मदत पाठवा, आम्हाला ही जागा खाली करून हवी. दिस इज व्हेरी व्हेरी बिग. हे खूप मोठी बातमी आहे आणि बातमी म्हणण्यापेक्षा याच्यानंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद आणि तिथलं पालकमंत्री पद हे सोडावंच लागेल. याचं कारण असं की तुमच्या बाबलांनी त्यांनी नुसतंच सेलडीड नाही केलं तर त्यांनी त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून आजच्या पत्रकार परिषदेत मी आणि एक मागणी केली आहे की ज्याचे मला काही इनपुट्स मिळालेत पण ते खात्री करण्यासाठी मला पार्थ अजित पवारचं 16 जूनचं टावर लोकेशन हवंय, त्याचं सीडीआर काढा, तिथे जे कोड येतं की 2.5 किलोमीटर मध्ये तो कुठे होता हे जाणणं गरजेचं आहे. आणि हे कशासाठी की आता बरेचसे खुलासे होतील ते न म्हणण्यापेक्षा ते कागदोपत्री झालेले बरे. म्हणजे तुम्हाला संशय आहे की पार्थ पवार यांनी जबरदस्तीनं किंवा एका पद्धतीनं धाक दपटशाही करून ती जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि तेही पार्थ पवार हे त्या काळामध्ये त्या जमिनीच्या आसपास होते असा तुम्हाला संशय आहे? मी आता तुम्हाला ना स्टेशन डायरी मधला एक एक्स्ट्रॅक्ट वाचून दाखवतो. त्याच्यात असं लिहिलंय की उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की आज रोजी आम्ही मुंडवा पोलीस चौकी येथे कर्तव्यावर हजर असताना दुपारी 1च्या सुमारास आम्हाला वपोनी मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कळवले की ऍडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी फोनद्वारे आमच्या सिक्युरिटी कंपनीच्या लोकांना बोटॅनिकल गार्डनच्या आतमध्ये येऊ देत नाहीत तर पोलिसांनी मदत पाठवावी अशी माहिती कळवली. म्हणून हे सगळी मंडळी तिथे पोहोचली आणि तिथे काय झालं तर अशी माहिती कळवल्याने त्यांच्या आदेशाने आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक मुंडे आणि पोलीस स्टाफ सह इतर त्या सदर ठिकाणी गेलो असता बोटॅनिकल गार्डनचे इन्चार्ज बाळासाहेब पांडुरंग कदम वय वर्ष 57 वनस्पती सहाय्यक भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग भारत सरकार तसेच विरोधक हे महेश पद्मश्री पुजारी वय वर्ष 42 फील्ड ऑफिसर सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस व यांचे 4 सिक्युरिटी गार्ड जे मला सांगितलं की ते बाउन्सर सारखी दिसणारी माणसं तिथे पोहोचली होती तिथे हजर होते. सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या कंपनीच्या लोकांना तिथे नेमले असे म्हणून त्यांनी पत्र दाखवले. परंतु सदरची जागा ही अद्यापही बॉटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने गार्डनचे इन्चार्ज बाळासाहेब कदम यांनी सांगितले. त्यामुळे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या लोकांना आपण महसूल खात्याकडनं किंवा दिवाणी न्यायालयातून दाद मागून आपल्या तक्रारीचं निवारण करावे असे सांगितले. तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत बॉटॅनिकल गार्डनचे इन्चार्ज बाळासाहेब कदम व विरोधक महेश पुजारी यांना तोंडी सूचना दिल्या आहेत. सदर अमुक 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 याचा अर्थ त्यांनी तिथे ताबा मिळवून स्वतःची सिक्युरिटी सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला आणि यांच्या वकिलांनी शेअर द ऑडॅसिटी की त्या यांना फोन करून पोलीस पाठवा म्हणून सांगणे इतपत बजल जी जाते ती कशी जाते का जाते कारण आपलंच आहे ना आपले सरकार त्यांची जी वेबसाईट आहे ना आपले सरकार ते त्यांचे सरकार आहे. म्हणूनच मला अजून एक मुद्दा तुमच्याकडून लक्षात घ्यायचा आहे की जर तुम्ही एवढे सगळे खुलासे जर करत आहात तर मग राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे जे आहेत ते सातत्याने येऊन असं का सांगतायत की बघा यातल्या आता तो व्यवहार रद्द झालेला आहे त्याच्यामध्ये पैसे भरण्याची गरज नाहीये, आता व्यवहार रद्द झाल्यामुळे काय स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न येत नाही, बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा आता संपलेल्या आहेत, अजित पवारांनी त्याचा खुलासा केलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी येऊन स्वतः बावनकुळेचे महसूल मंत्री आहेत की ज्यांच्या ऍक्च्युअली खात्यातली जमीन आहे जी सरकारी जमीन आहे आयजीआर पण त्यांच्या अंतर्गत येतं ते मग अजित पवारांना क्लीन चिट का देतात काय त्याच्या मागचं कारण आहे? मग
कारण राजकारण आहे, कारण त्यांना त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे. कारण जर अजित पवारांचा राजीनामा झाला काही कारणाने तर मग शिंदे डोक्यावर बसतील, तसं नकोय. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या राजकारण खूप विचित्र करून ठेवले त्यांनी सध्या. म्हणून यांच्या पोरांनी जमिनी लाटलेल्या चालतात, यांच्या नातेवाईकांनी जमिनी लाटलेल्या चालतात, यांच्या पक्षातल्या लोकांनी, मग भाजपचे असो, राष्ट्रवादीचे असो, शिंदे गट असो, सगळे सर्रास जमिनी लाटतायत. पण जसं आपण जैन प्रकरणामध्ये पण बघितलं, जैन हॉस्टेल प्रकरणात बघितलं, आता या जमिनीच्या प्रकरणात बघतोय. त्यानंतर काल जे टाइम्स ऑफ इंडियाने आर्टिकल दिलं होतं शताब्दी हॉस्पिटलचं, त्या प्रकरणात आपण बघतोय सगळं लाटण्याचेच प्रकार चाललेत. आणि त्यांना माहितीये की काही होणार नाही, चौकशा झाल्या तर समितीचे अहवाल कम्प्लिटली डायल्यूट करून द्यायचे की विषय संपला. मग तुम्हाला आता तुमची मागणी काय? पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे, कारण पार्थ पवारांवरती तर कुठला गुन्हा नाहीये, त्यांना तर क्लीन चिट मिळणारच आहे याच्यामध्ये. सरकारनं त्यांना ऑलरेडी FIR मधून वगळलेलं आहे. मग तुम्ही पार्थ पवारांचं नाव त्याच्यामध्ये आहे हे कसं सिद्ध करणार? तर आता अभिजित, मी आता तुम्हाला एक काही डॉक्युमेंट्स पाठवते. कसं झालं होतं, या अमेडिया एंटरप्राइजेसनी हा व्यवहार इथे डायरेक्टली रजिस्टर त्या 500 रुपयाच्या याच्यावर करण्याआधी त्यांनी ऍडज्युडिकेशनचं जे प्रोसिजर केलं होतं ना, त्याच्यासाठी जो फॉर्म भरला होता तो अमेडिया एंटरप्राइजेसने भरला होता. त्याच्यानंतर त्यांचे जे डॉक्युमेंटेशन झाला, पत्रव्यवहार झाला, तो अमेडिया एंटरप्राइजेसच्या नावाने झाला. हे सगळं असताना ऍडज्युडिकेशन जे झालं होतं ते अमेडिया एंटरप्राइजेस LLPच्या नावाने झालं होतं. मग जेव्हा वेंडर ही शीतल तेजवानी होती आणि वेंडी हे अमेडिया एंटरप्राइजेस LLP होते, तेव्हा FIR हे अमेडिया एंटरप्राइजेस LLP वर होणं गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं. पण तसं न करता तिथे सही करायला आलेल्या व्यक्तीवर जर हे केलं गेलं तर याचा अर्थ की हे चुकीचं आहे. आणि हे करेक्ट करण्यासाठी सुद्धा तब्बल 15 दिवस झाले आहेत, अजून यांना वेळ होत नाही का? आता मी असं ऐकलंय की काल शीतल तेजवानीचं स्टेटमेंट हे EOWनी घेतलं, पण मग पार्थ पवारचं का नाही घेतलं? कारण तो कंपनीचा 99%चा पार्टनर आहे. आणि त्याच्या इतरही कंपन्यांमध्ये म्हणा, सुनेत्रा पवारांच्या कंपन्यांमध्ये म्हणा, जेवढ्या आहेत LLP, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी सुनेत्रा पवार 99% आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले 2 लोक हे 500 रुपयाचे फक्त त्याचे पार्टनर आहेत. तसंच इथे या कंपनीमध्ये पार्थ पवार हा 99,000चा पार्टनर आहे, म्हणजे 99%, आणि 1,000 रुपयाचा पार्टनर हा दिग्विजय आहे. मग गुन्हा कोणावर झाला पाहिजे? हेच नाही तर मी याच्यानंतर पुढे जाऊन लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट याचा जर तुम्ही वाचलं तर ह्याच्यात फ्रॉड झालं तर लायबिलिटी कोणाची आहे हे तुम्ही स्वतः वाचा आणि तुमच्या प्रेक्षकांना सांगा की याच्यात जर फ्रॉड झालं आणि ते दोन्ही पार्टनर्सच्या माहितीतलं झालं तर दोन्ही पार्टनर्स और ऑल पार्टनर्स हॅव अनलिमिटेड लायबिलिटी इन दॅट केस. मग हा FIR फक्त दिग्विजयवर कसा झाला हे पोलिसांना माहित नाही. हे सगळं शोधायला तुम्हाला मला जमतं पण पोलिसांना जमत नाही. आणि इतकंच असेल तर पोलीस असे महाराष्ट्राचे काय कामाचे? तुम्हाला असं वाटत नाही की या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आहे? त्याचं कारण असं आहे की ते मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री या नात्याने. हे प्रकरण ज्या वेळेला पोलिसांकडे FIR ला गेलं त्याला पोलिसांना पण कल्पना आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोणावरती FIR व्हायला पाहिजे. गृह खातं त्यांच्याकडे आहे, महसूल मंत्री त्यांचे सहकारी आहेत की जे त्यांचे सेकंड इन कमांड आहेत. एक्झॅक्टली. आणि हे स्वतः ऍडव्होकेट आहेत, ते मुख्यमंत्री स्वतः, त्यांनी लॉ शिकलेले आहेत, ते त्यांना काय माहित नाही का? पण तुम्हाला जर आठवत असेल पहिल्या दिवशी अजित पवार म्हणतात की मला माझ्या असं काहीतरी कानावर आलं होतं की असा काहीतरी व्यवहार होतोय. मग ते दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर त्यांचं एक तर ते जे बोलण्याची ढप आहे ती बदलते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ते बाहेर येऊन म्हणतात की नाही मला याच्यातलं काहीच माहित नव्हतं. मग येऊन म्हणतात की मी हे रद्द करून टाकतो, कारण यांना सांगितलं गेलं असेल की तुम्ही ते रद्द करून मोकळे व्हा, म्हणजे संपला विषय, की याच्या पुढे आता काही येणार नाही. आता तुम्ही काय करणार आहात? आता जे आहेत ते यांना ते बहुतेक
आताच्या घटकेला हे लावून धरणं गरजेचं आहे. आता मला मी पहिलं पत्र लिहिलं होतं खरगे कमिटीला की मला माझे पेपर्स आहेत ते तुमच्या पुढे मांडायचे आहेत आणि मला माझं लेखी सबमिशन तुम्हाला द्यायचंय. तर ते का? कारण तुम्हाला माहितीये की कायद्याप्रमाणे व्हेनेव्हर यू गो टू अ हायकोर्ट यू हॅव टू फर्स्ट एक्झॉस्ट युअर लीगल रेमेडीज. आता धनंजय मुंडेच्या वेळेस पण मी जेव्हा फाईट दिली तेव्हा फॉर्च्युनेटली का अनफॉर्च्युनेटली मला ते लोकायुक्तांचं पत्र आलं, ते लोकायुक्तांचं हिअरिंग झालं, ते हिअरिंग लांबत 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 आता पुन्हा डिसेंबर 9 तारखेला परत ते हिअरिंग आहे. ते संपेपर्यंत मला कोर्टात जाता येत नाही. तशी काहीशी आता परिस्थिती या खरगे कमिटीने करू नये. त्याचा जो निर्णय आहे तो एका महिन्यात जर आला तर मला हायकोर्ट मूव्ह करून यांच्यावर कारवाई करणार एवढं मात्र 100%. कारण तुम्हाला आठवत असेल की सिंचन घोटाळ्यात सुद्धा अजित पवार यांचं नाव कुठेही आलं नव्हतं, सुनील तटकरे यांचं नाव कुठेही आलं नव्हतं. मला असा प्रश्न पडतो की हे स्कॅमवर स्कॅम करतात. शिखर बँकचा घोटाळा, सिंचन घोटाळा 72,000 कोटीचा, त्यानंतर जरांदेश्वरचा घोटाळा, ईडीच्या चौकशा झाल्या, ईडीने जरांदेश्वर सीज केला. जरांदेश्वर सुद्धा मी एक मोठा खुलासा करणार आहे, अगदी मोठा आहे तो. आणि हे सगळं तुम्हाला मला दिसतंय पण ईडीला दिसू नये. ईडी अचानकपणे सगळ्या चौकशा बंद करते, त्यांच्या 1000 कोटीच्या प्रॉपर्टीज परत देते. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथविधी करणार त्या आदल्या दिवशी परमबीर सिंग जाऊन सिंचन घोटाळ्याच्या सगळ्या फाईल्स ज्याच्यात चार्जशीट झालेली आहे त्या बंद करतात. काय म्हणायचं याला? कुठल्या लेवलचं राजकारण आहे? तुम्हाला हे सगळे हँड इन ग्लोव्ह जे सरकारमधले लोक आहेत, राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांचं शिवसेना आणि भाजप, तर आता कोर्टात जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला इतका वेळ वाट बघावी लागेल. तुम्हाला अपेक्षा आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, त्यांना तुम्ही विनंती करणार आहात की तुम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी जर निष्पक्ष व्हायची असेल तर तुम्ही तुमचे जे सहकारी अलायन्स पार्टनर आहे त्यांना दूर ठेवा. मला त्यांच्याकडनं नाही, मला आता त्यांच्याकडे कुठलीही अपेक्षा करण्याची परिस्थितीच उरली नाहीये. कारण तुम्हाला आठवत असेल की जेव्हा बीडचं संतोष देशमुख प्रकरण झालं तेव्हा मी त्यांची भेट घेतली, तेव्हा मी कधी न भेटणाऱ्या अजित पवारांची भेट घेतली, सगळ्यांकडे सगळे पेपर दिले, सगळ्या गोष्टी दाखवल्या, तरी पण कोणीही कारवाई करत नाही. अगदी गळ्याशी आलं जेव्हा अख्ख्या महाराष्ट्राने त्याचे जेव्हा फोटो बघितले तेव्हा जाऊन तब्बल 3 महिन्यांनी 4थ्या महिन्याला 4 मार्चला धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. तोपर्यंत आपण लढत राहिलो, तेव्हा जाऊन कुठे हा राजीनामा झाला. तर तशा मुख्यमंत्र्यांकडनं मला तर त्यांना आता SMS लिहावासं सुद्धा वाटत नाहीये सध्या, इतकी परिस्थिती वाईट आहे. कारण ते आता कम्प्लिटली जे पूर्वीचे 2011चे ज्यांना मी ओळखायचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते आता उरलेले नाही असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस वाचवतात अजित पवारांना? प्रश्नच नाही. कारण त्यांना जर सरकार चालवायचं असेल तर त्यांना दोघांनाही असं बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्यांना शिंदे गटाला पण चेक ठेवणं गरजेचं आहे. आता याच प्रकरणात मी किती कॉन्स्पिरसी थिअरीज ऐकल्या. मला आधी म्हणाले की शिंदे गटाच्या लोकांनी हे पेपर लीक केले म्हणे, मग म्हणताय कोणी नाही देवेंद्र फडणवीसांनीच केले कारण त्यांना दोघांचे पंख चाटायचे आहेत वगैरे वगैरे, सगळ्या प्रकरण गोष्टी ऐकल्या. पण हे झालं राजकारण. याच्यातली आपण गंभीरता जर बघितली तर सरकारी जमिनी लाटल्या जात आहेत कोट्यावधी रुपयांच्या आणि यांच्या घशात घातल्या जात आहेत. तर मला एकदा म्हणून मी ते ट्विट अतिशय उद्विग्नपणे मी ते ट्विट केलं की बाबा आता सगळं ज्यांच्या घशात घालून मोकळवा पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनी. आता एकदाचा विषयच संपवून टाका. कारण रोज रोज आम्ही किती लढणार, त्याला काही सीमा आहे की नाही. आणि का तर तुमचं डोकं भानावर आणून या सगळ्या गोष्टी आता होणार नाही त्याची काळजी घ्या. निश्चित. पण हे ते राजकारणी आहेत, ते सत्तेसाठी आणि पैशासाठी वाटेल ते करतील, याच्यात काही शंका नाहीये. तुम्ही काल पुण्याला गेला होता, तुम्ही कुणाकुणाला भेटला? तुम्ही मुंडव्याच्या त्या जागेवरती गेला, तुम्हाला थांबवण्यात आलं असं पण आम्ही ऐकलं, ते रिपोर्ट पण झालं. नेमकं काय घडलंय काय पुण्यात? नाही थांबवलं नव्हतं. काही माध्यमांनी तसे रिपोर्ट केले. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा तो जो माणूस होता आतला अतिशय चांगला होता. मला म्हणाला ताई नमस्कार आणि इतकं छान बोलत होता. मला म्हणतो फक्त आम्हाला डायरेक्शन्स आहेत की याच्या पुढे कोणाला आत घेऊ नये. मला खूप कसतरी होत की मी आत आहे आणि तुम्ही बाहेर आहात, पण मला आत घेता येत नाहीये कारण मला तसं सांगितलं गेलंय, डायरेक्शन्स आहेत. आता त्याला डायरेक्शन देणारं सेंट्रल गव्हर्नमेंट होतं कारण ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट खाली आहे.
तर तो तिथे काम करणारा एक व्यक्ती आहे, त्याच्याकडनं मी काहीच मागणं शक्य नव्हतं. मग मी तिथून याच्या RDC ऑफिसमध्ये गेले, तिथून आधी नाही IGR कडे गेले होते, कारण त्यांनी त्यांचा तो मुठे समितीचा रिपोर्ट येण्याआधी मला असं वाटलं होतं की मी मांडीन काही गोष्टी ज्या मला मांडायच्या होत्या, की रिलीफ ऍक्ट मध्ये काय आहे, कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट मध्ये काय आहे, हे मला त्यांना दाखवायचं होतं आणि कॉपी द्यायची होती. पण त्याच्याच आधी मला कळलं की मुठे समितीचा रिपोर्ट आज दुपारी 3च्या आसपासच जाहीर होणार आहे. काही माध्यमांच्या लोकांनी मला सांगितलं की आत्ताच होणार आहे तो. तर त्याच्यानंतर मी RDCना भेटायला गेले, ते आणि त्याच्यातले इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स होते, त्यांना भेटले. पोलिसांशी माझं तेव्हा बोलणं झालं, कारण मला ही स्टेशन डायरीची कॉपी हवी होती, की खरंच जर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आणि आताच्या घटनेला मला असं वाटतं की ही खरंच तुमच्या भाषेत म्हटलं तरी ब्रेकिंग न्यूज आहे, की नुसताच सेल डीड नाही तर ताबा मिळवण्याचा प्रयत्न देखील पार्थ पवार यांच्या कंपनीने केलं होतं. मला फक्त विचारायचं की याच्यामध्ये जर जितेंद्र डुडी असतील किंवा जे डिव्हिजनल कमिशनर आहेत ते सुद्धा जर त्याच्यामध्ये कस्टोडियन म्हणून नीट काम करू शकत नसतील किंवा त्यांनी जर इतक्या 3-4 महिने काहीच केलं नसेल तर त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? पण कारवाई कोण करणार हा एक वेगळाच प्रश्न आहे. तिथे सस्पेंड केलं पाहिजे जितेंद्र डुडीना सस्पेंड केलं पाहिजे, कारण एक जे पत्र आहे ते 30/12/2024 हिचं आहे, कोणाचं, त्या शीतल तेजवानीचं, की आम्ही 11,000 रुपये डीडीचे भरलेले आहेत. मी जेव्हा तिथे विचारलं काल तेव्हा असं कळतंय की तिथे 11,000 रुपयेचा डीडी आलेलाच नाहीये. मग तेव्हा कारवाई का नाही केली? कस्टोडियन काय करत होते, कलेक्टर काय करत होते? आणि हे सोडा, बोटॅनिकल गार्डन्स म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जेव्हा पत्र लिहित आहे 16 जूनला की इथे येऊन काही लोकांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही काय करताय? जून पासून नोव्हेंबर पर्यंत का कारवाई झाली नाही? आणि ह्याच व्यक्तीला टॉप इट ऑल म्हणजे या व्यक्तीला त्यांनी खरगे समितीमध्ये घेतलंय चौकशीसाठी. काय दगडाची घेणार आहेत? आणि ज्या समितीमध्ये 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचे आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहे, त्यांच्या मुलाच्या चौकशीत हे 5 अधिकारी काम करू शकतील का? आणि निष्पक्षपणे ते त्याच्यात कारवाई करतील का? हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेकडनं मुंबई तकनी घ्यावं आणि त्याचं ते पोल जे येईल ना ते देखील दाखवावा की ही जे 5 मंडळी आहे ती जिथे गार्डियन मिनिस्टर पालकमंत्री अजित पवार आहे त्यांच्या मुलाच्या विरुद्ध ही समिती चौकशी करेल का, ज्याच्यात 5 अधिकारी पुण्याचे आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. म्हणून मला तुमच्याशी बोलायचं होतं की 5 अधिकारी की जे अधिकारी अजित पवारांनाच रिपोर्ट करतात, कारण ते पालकमंत्री आहेत. पालकमंत्री हे सहकारी आहेत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे, आणि ते उपमुख्यमंत्री पण आहेत स्वतः. तर आणि त्यांच्या मुलाच्या संदर्भातली केस हे 5 अधिकारी तपासणार आहेत किंवा त्याची चौकशी करणार आहेत. पोलीस गृह खात्याच्या अंतर्गत आहेत. IGR आणि महसूल हे बावनकुळेंकडे आहे. आणि ज्या वेळेला हे 3 लोक एकमेकांच्या शेजारी रोज मांडीला मांडी लावून बसतात त्यावेळेला कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत होईल की या सगळ्यावरती कारवाई करण्याची? त्यामुळं जोपर्यंत अजित पवार तिथे आहेत तोपर्यंत कारवाई होईल असा विश्वास तुम्हाला आहे का अंजलीताई? तुम्ही मागणी करताय, तुम्ही लढताय, तुम्ही कागद देताय, तुम्ही खरगे समितीकडे जाताय, काय होईल पुढे? अजिबात नाहीये. मला कुठलीही अपेक्षा मी या लोकांकडनं करत नाहीये. मला जसं मी म्हंटल, मी माझे लिगल रेमेडीज एक्झॉस्ट करतेय, कारण मला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर तो कोर्टातच मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. तर आत्ताच्या घटनेला ती पण फक्त अपेक्षा आहे, म्हणजे ते पण मी अतिशय मोजून मापून बोलते. पण मला आत्ताच्या घटनेला एक नागरिक म्हणून नुसतंच गप्प बसणं मला मान्य नाही. लढावं असं मला वाटतंय. माध्यमांनी साथ बऱ्यापैकी दिलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे सगळं कुठेतरी बंद व्हावं, हे सगळे थेर बंद व्हावे. कारण आज जर 500 रुपयाची चोरी करणाऱ्या चोराला जर जेलमध्ये सडावं लागतं, तर जी 1800 कोटीची सरकारी जमीन होती त्याच्यावर जर कोणी कब्जा करण्याचा प्रयत्न केला असेल, नुसतंच सेल डीड नाही, ते आता ताबा मिळवण्याचा पण प्रयत्न केलाय, तर दिस इज व्हेरी सिरियस. मी तर याच्या विरुद्ध फाईट करणार आहे. त्यांचं तर म्हणणं आहे ना की जमीन कुणी कुणाला विकली नाही, कुणी कुणाचा ताबा घेतला नाही. बावनकुळेंचं स्टेटमेंट आहे, त्यामुळं काय याच्यामध्ये काही हेच नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की मला एक कार्टून आठवतं, दुसऱ्या दिवशी काढलं होतं आलोकनी, ते कार्टून मला आठवलं की
काय समजा चोरीचा मुद्देमाल सापडला तो परत दिला तर कोणी कोणाला काही घेतलंच नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हो ना. नाही, त्याच्यात तो एक हवालदार त्या चोराला पकडतो आणि तो चोर ती चेन देऊन टाकतो आणि तो पोलीस इन्स्पेक्टरला तो हवालदार विचारतो की सर तो मुद्देमाल देतोय, सोडून देऊ का त्याला? तसंच झालंय ते. खरंच म्हणजे आता याच्यावर जोक करण्या इतपत परिस्थिती आली आहे. तर आताच्या घटकेला हे सगळं होऊ नये ही आपण अपेक्षा करतोय आणि लढायचंय, ते मी लढणार आहे निश्चितपणे. अंजलीताई, तुम्ही खूप महत्वाची या कागदपत्रांच्या आधारावरती हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उजेडात आणता आहात, तुम्ही लढता आहात. तुम्ही स्वतः सुद्धा पुण्यामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. पण सिस्टीम किती बरबटलेली आहे. मला फक्त प्रेक्षकांना माझं काही स्टेटमेंट नाहीये, पण तुम्ही ऑब्झर्व करा की जर तुमच्या म्हणजे ज्याच्यावरती आरोप आहेत त्याचे जर काय त्याची चौकशी करणारे जे लोक आहेत ते जर त्याच्या आरोपीच्या वडिलांना जर रिपोर्ट करत असतील तर आरोपी जो आहे त्याच्याबद्दल निष्पक्ष तपास होईल असा तुम्हाला विश्वास वाटतो का? म्हणजे असं आहे की एखाद्या काय नक्कीच नाही. म्हणूनच मी नाही मला असं वाटतं की त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मी त्यांच्या फायनान्स मिनिस्ट्री बद्दल काही बोलत नाहीये, कारण त्याचा आणि याचा संबंध येत नाही. कारण खरं तर कसं आहे की उपमुख्यमंत्री पद हे मुळात पदच नाहीये. कॉन्स्टिट्यूशन मध्ये देर इज नथिंग लाईक डेप्युटी चीफ मिनिस्टर, हे बनवलेलं पद आहे. तर आत्ताच्या घटकेला उपमुख्यमंत्री पदाचे काही रूल्स ऑफ बिझनेस आहेत की नाही, आय डाऊट. तर फायनान्स मिनिस्टर म्हणून रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते कुठेही इतर ठिकाणी इंटरफिअरन्स करू शकत नाहीत. म्हणून फायनान्स मिनिस्ट्री सध्याच्या घटकेला त्याचा राजीनामा मी मागत नाहीये, पण उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा हा त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी नैतिकता दाखवून, जसा आधी 2011 मध्ये त्यांनी जो राजीनामा दिला होता 2012 मध्ये, तसाच राजीनामा त्यांनी आता नैतिकता दाखवून, आता परवा ते काय म्हणाले की माझं कॉन्शियस, माझं जे मला त्याप्रमाणे मी काम करेन. तर आता जनाची नाही तर मनाची लाज बाळगून तुम्ही या दोन्ही पदांचा राजीनामा देणं गरजेचं आहे. निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनता जी आहे ती उघड्या डोळ्यांनी सगळं बघतेय, पण त्यांचे कान आणि डोळे जे उघडे आहेत त्याच्यामधून ते मेंदूपर्यंत काय काय आणि किती किती पोचतंय हा एक मला अलीकडे प्रश्न पडतो. कारण एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना सुद्धा महाराष्ट्रातून लोक आवाज उठवत नाहीत किंवा महाराष्ट्रातले लोक त्याबद्दल बोलत नाहीत, हे फार आश्चर्यजनक आहे. लोक स्वतःच्या ताई, मलाही तेच वाटतं आणि नेहमी असंही वाटतं की याच्यात अजित पवारांना लोक अजित दादानी असं म्हटलंय, दादानी तसं म्हटलंय. अरे कोण दादा, कोणाचे दादा? मला कुठल्या पत्रकारांनी सांगितलं की दादा असं असं बोलले. मी विचारते कोण दादा? ते म्हणतात नाही अजित दादा. म्हटलं ते तुमचे दादा असतील, माझे नाहीयेत. मी त्यांना अजित पवार म्हणूनच संबोधणार, अनादर करणार नाही, पण फुकटचा आदर देणार नाही. आता नाही हे सगळं जे मी हे नेहमी म्हणते की हे ताई दादाला ओवाळते, ती कुंकू लावते, अमुक करते, हे सगळे थोतांड दाखवणं बंद करा. हिअर वी वॉन्ट गव्हर्नन्स आणि एबल गव्हर्नन्स, आणि ते एबल गव्हर्नन्स साठी आपल्याला तिथे जे जाणारे लोकप्रतिनिधी आहेत ते तितक्या दर्जाचे असावे. त्यांनी तिथे जाऊन काम करावं, ते काम काय केलं त्याचा हिशोब द्यावा. आणि जिथे जिथे ते दिरंगाई करतात किंवा असा भ्रष्टाचार करतात, दे शुड बी पुल्ड बाय पब्लिक. पण तसं होताना दिसत नाही. आपण आज दही काला काय, होळी काय, त्यांनी भाऊबीज कशी केली, काय घेणं देणं आहे आपल्याला? ते कशी का करेना घरी, त्या पवार कुटुंबानी काय केलं, काय घेणं देणं आहे आपल्याला? पण ह्या सगळ्या गोष्टीत आपण जर अडकवून ठेवलं जनतेला, तर जनता हेच सगळं विचार करते, प्रश्न विचारणं बंद करते. आताच्या घटकेला मी बघत नाही की अजित पवारांना कोणी थेट प्रश्न विचारण्याची हिंमत जनतेने दाखवली असेल. ती ज्या दिवशी दाखवेल ना, हे सगळं बंद होईल. निश्चितपणे जनतेने सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत हीच अपेक्षा आहे. आणि काय जसं ताई म्हणाले की हे सरकार जे आहे ते भाऊ दादा आणि भाईंचं सरकार आहे. त्याचं कारण असं आहे की देवा भाऊ, अजित दादा आणि एकनाथ शिंदेंना भाई म्हणतात. या तिन्ही शब्दांचे अर्थ खरं तर या तिन्ही शब्दांचा अर्थ जो आहे तो रक्षणकर्ता असा आहे. भाई असेल, भाऊ असेल किंवा दादा असेल, पण ज्याला रक्षण करतेच अशा पद्धतीनं कुठल्या तरी
भक्षणकर्त्याला प्रोटेक्ट करतात त्यावेळेला मात्र लोकांच्या मनामध्ये प्रश्न आले पाहिजेत, ते त्यांनी विचारले पाहिजेत आणि त्यांनी जाब विचारला पाहिजे. नुसते प्रश्न विचारून थांबून जमणार नाही आहे, कारण अशा पद्धतीनं सरकारी जमिनी, खाजगी जमिनी जर अशा लोकांनी प्रायव्हेट वापरासाठी जर ताब्यात घ्यायच्या ठरवल्या तर तुमच्या आजूबाजूला जे काही दिसतंय ते उरणार नाही. आणि म्हणून आता लोकांनी विचार करून याच्यामध्ये कायदेशीर जी बाब आहे ती कायदेशीर बाब करण्याच्या ज्यांच्यावरती जबाबदारी आहे ते काही करतील अशी अपेक्षा फार काही नाही आहे, कारण त्यांनी ऑलरेडी क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळे आता कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण कधी जातं आणि यामध्ये खरंच न्याय मिळतो का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अंजलीताई, तुम्ही हा पाठपुरावा करताय, आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करतो आहोत आणि त्या रिपोर्ट पण करतो आहोत. तर तुम्हालाही शुभेच्छा, कारण तुमची लढाई मोठी आहे, कारण ती किती काळ चालणार कल्पना नाही आहे. त्यामुळं आणि वेळात वेळ काढून तुम्ही मुंबई तकशी बोललात त्याबद्दल तुमचेही आभार. तुमचे काही प्रश्न असतील, प्रेक्षकांचे काही मतं असतील तर ते निश्चित नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.